हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं विनायस किचनमध्ये. आज आपण एक स्टार्टरचा पदार्थ बघणार आहोत. जनरली आपण हॉटेलमध्ये गेलं की हा पदार्थ हमखास खातो, ते म्हणजे चिली पोटॅटो. त्यासाठी मी इथे पाण्यामध्ये बटाटे ची सालं काढून घेतलेली आहेत. कच्चा बटाटाच आहे हा. तो आता आपण कट करून घेऊयात. अतिशय छान असा पदार्थ आहे, सगळ्यांनाच आवडतो. कट करताना आपल्याला फ्रेंच फ्राईजसारखं हे कट करायचं आहे. त्यामुळे बटाटा मी वरून आणि खालून दोन्ही बाजूनी थोडंसं वरचं कापलेलं आहे. हाफमध्ये कट करायचा आणि फ्रेंच फ्राईजसारखे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. एकाचे आपण 2 करणार आहोत. बटाटा आपला मोठा आहे. फारही मोठे मग ते खाताना चांगले लागत नाही. एकीकडे मी तेल पण तापवायला ठेवलेलं आहे. आपल्याला हे फ्राय करायचं आहे. थोडंसं वरचं आणि खालची बाजू काढली म्हणजे मग बटाटा थोडासा चौकोनी शेपमध्ये आला की आपल्याला तो व्यवस्थित फ्रेंच फ्राईजसारखा कट करता येतो. हे आपण आता कट करून घेऊयात. बटाटा आपला कट करून झाला आहे. आपण सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत, फार नाही, आणि कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत 1 ते 2 चमचे. तेल पण आपलं तापलंय. हे छान कॉर्नफ्लॉवर सगळ्या बटाट्याला लावून घेणार आहोत. कोट करून घ्यायचं आहे छान. मी यामध्ये काहीच घालणार नाही आहे, ब्लॅक पेपर वगैरे, कारण आपण सगळे सॉसेस घालणार आहोत. त्यामुळे फार मग ते खूपच तिखट होईल. बटाट्याला छान असं कोट झालेलं आहे कॉर्नफ्लॉवर. 1-2 मिनटं आपण असे ठेवून देणार आहोत. आपल्या बटाट्याला कॉर्नफ्लॉवर छान कोट झालेला आहे आणि आपलं तेलही तापलेलं आहे. आता आपण हे छान फ्राय करून घेऊयात क्रिस्पमध्ये. छान क्रिस्पी असं हे फ्राय करून घ्यायचे आपल्याला. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे. एक 2 मिनटं झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान आपले बटाटे हे फ्राय झालेले आहे. ते काढून घेऊया. मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. हे उरलेले बटाटे आता आपण फ्राय करून घेऊयात. मस्त आपले सगळे बटाटे हे फ्राय झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता आपण चिली पोटॅटो करायला घेऊयात. पॅन घेतलेला आहे मी. पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे गरम करायला. तेल गरम झालं की यामध्ये आलं आणि लसूण बारीक किसून घेतलेलं आहे मी, ते घालणार आहोत. आपण यामध्ये काही फार व्हेजिटेबल वगैरे काही घालणार नाही आहोत. सिंपल चिली पोटॅटो करणार आहोत, पण तेवढंच टेस्टी पण होणार आहे ते.
आलं लसूण थोडे शिजत आले की आपण त्यामध्ये तीळ घालणार आहोत. साधारण एक अर्धा चमचा. अगदी पटकन होणारा मस्त असा टेस्टी पदार्थ आहे. आता आपण त्यामध्ये थोडंसं काश्मीरी लाल मिरची घालणार आहोत कलरसाठी. आणि आता आपण सॉसेस घालून घेऊया. मी इथे टोमॅटो केचप घेतलेला आहे, साधारण एक 2 चमचे. आंबट गोड अशी छान सगळी चव येणार आहे आपल्या बटाट्याला. रेड चिली सॉस घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर इथे तुम्ही चिली फ्लेक्स पण घालू शकता. आता आपण यामध्ये थोडंसं व्हिनेगर घालणार आहोत. अगदी अर्धा चमच्यालाही किंचित कमी असा सोया सॉस घालणार आहोत. सॉसेसमध्ये मीठ असतं तरी थोडं चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. काश्मीरी लाल मिरचीमुळे आपला मस्त असा कलर आलेला आहे. आता आपण हे बटाटे आपण तळून घेतलेले आहेत ते घालणार आहोत. मस्त कलर आलेला आहे बटाट्याला. सॉसेस घेताना आपल्याला फार ते पातळ करायचं नाही आहे, नाहीतर मग बाहेरसारखं पोटॅटो चिली होणार नाही आपलं. आपलं चिली पोटॅटो तयार आहे. आता आपण हे सर्व करूयात. मस्तपैकी आपला चिली पोटॅटो तयार आहे. वरून आपण त्याला थोडंसं कोथिंबीरचा टच देणार आहोत. तुमच्याकडे कांदापात असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता. आणि थोडेसे भाजलेले तीळ घालणार आहोत वरून. अगदी कमी साहित्यामध्ये पटकन होणारा असा हा पदार्थ आहे. अगदी बाहेरसारखी टेस्ट देणारा असा हा पदार्थ आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. दरवेळी सगळ्या भाज्या पाहिजेलच असंही काही नसतं. त्याच्याशिवाय सुद्धा पदार्थ हा टेस्टी आणि रुचकर तेवढाच होऊ शकतो. तेही आपल्या करण्यावरती आहे. अशा प्रकारे आपलं चिली पोटॅटो तयार आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.